महिला आयोग खरं तर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असतं, मात्र महिला आयोगाकडूनच काही महिला न्याय मागतात परंतु त्यांच्या न्याय मिळत नाही अशी आरोप जो आहे तो पुण्यातल्या काही महिलांकडून होतोय। खरं तर नक्की काय प्रकार आहे आणि तुम्ही चाकणकर परिवारावरती जे आहे ते आरोप करताय, काय संबंधित सर्व प्रकार आहे? आमच्यावरती विक्रम चाकणकर यांनी खोटे गुन्हे दाखल करून आमच्यावरतीच केस दाखल केलेली आहे आणि त्याला महिला अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांच्या पदाचा ते गैरवापर करतायत। आम्हाला त्यांनी न्याय द्यायचं सोडून आमच्यावरतीच अन्याय होत आहे, आम्हाला कुठेही न्याय भेटत नाही। मला हे विचारायचं आहे की त्यांना महिला अध्यक्षपद हे महिलांना न्याय देण्यासाठी आहे का चाकणकरांची घरं भरण्यासाठी आहे? खरं तर विक्रम चाकणकर आणि रुपाली चाकणकर यांचं नातं काय, नातेसंबंध काय? दीर भाऊजे आहेत। तर हे सातत्यानं प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सर्व पोलीस स्टेशनमध्ये गेलात त्यावर तिथून तुम्हाला काय सांगण्यात आलं? म्हणजे तुम्ही जर गुन्हा घेऊन गेलेला होता तिथं दाखल करण्यासाठी, तर काय पोलीस स्टेशनमधून काय सांगण्यात आलं? त्यांना आम्ही आमचे सगळे प्रूफ दाखवले की आमची कशी पद्धतीने फसवणूक झाली आहे म्हणून। तर ते प्रूफ न पाहता चाकणकरांच्या विरोधात कंप्लेंट करायची म्हटल्यावरती त्यांनी आमची कंप्लेंट घेतली नाही। आमचं कुठलेही म्हणणे, आमचे कुठलेही कागदपत्र न घेता आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलेले आहे। पण विक्रम चाकणकर म्हणताय तर त्यांनी तुमची फसवणूक कशा पद्धतीने केली, म्हणजे नक्की काय प्रकार होता? आम्हाला साईटमध्ये आमचे गुंतवणुकीसाठी पैसे घेतले, मुलाला बिल्डर लाईनमध्ये घेतो असे सांगून आम्ही त्यांना RTGSनी आमचा पैसा सर्व दिलेला आहे। आता त्याची दखल महिला आयोगाकडून बी घेत नाही किंवा पोलीस पण घेत नाही, तर आता तुमची काय भूमिका काय? आमची एवढीच भूमिका आहे की आम्हाला न्याय भेटावा। हे आत्ता जे सगळं आम्ही आमचे अन्याय झालेले लोकांपाशी मांडतोय, ह्याचा सगळ्यांनी योग्य पद्धतीने निर्णय घेऊन आम्हाला न्याय भेटावा एवढीच अपेक्षा आहे। रुपाली चाकणकरून काय दबाव पोलिसांवरती येतो किंवा तुमच्यावरती येतो असं होतंय का प्रत्यक्षात? होतंय, कारण आम्ही ज्या वेळेसपासून तिथं न्याय मागायला जातोय त्यावेळेस पदोपदी सांगितलं जातं वरून आम्हाला दबाव आहे, त्यामुळं आम्हाला तुमचं म्हणणे ऐकून घेण्याला परमिशनच नाही आहे। एकंदरीतच आपण बघू शकतो की खरं तर रुपाली चाकणकर यांच्या नातेसंबंधात असलेला विक्रम चाकणकर याच्याकडून आमची फसवणूक केली आहे। हा जो काही अन्याय आमच्यावरती होत आहे याच्या विरोधात जेव्हा जेव्हा आम्ही आवाज उठवला जातोय त्यावेळेस महिला आयोगाकडून आमच्यावरती दबाव टाकण्यात येतोय अशी प्रतिक्रिया जी आहे ती सध्या जे पीडित आहे त्यांच्याकडून आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।